आज शारदीय नवरात्र महोत्सवाचे पहिले दिवस आहे आणि आई तुळजाभवानींची आशीर्वाद आणि कृपाने परंडा भूम मध्ये आपण एनडीआरएफ ची टीम आणि आर्मीची टीमला आपण रिक्वेजिशन केलं होतं। पहाटे 4 वाजता मला माहिती मिळाली की आपण लगेच आर्मीला आपण रिक्वेजिशनची विनंती केलं होतं आणि हे चांगला थोडासा आईच्या कृपेने आनंद होते की आपण आर्मीची मदतीने आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आपण आपला लोकी आणि देवगाव या परिसरामध्ये 50 लोकांना आपण एअरलिफ्ट केलेली आहे। सुरक्षितपणे आपण सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरण केलेली आहे। अजून या व्यतिरिक्त आर्मीची एनडीआरएफची टीम अहिल्यानगरवरून आता दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पण रेस्क्यूची मोठे एफर्ट्स तिथे सध्या सुरू आहे। तिथे आमचे सर्व तहसीलदार बीडीओ सर्व आमच्या उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी पण त्यांना आपण तैनात केलेली आहे। आता मी पण लगेच तिथे रवाना होणार आहे। सर अजून किती लोक अडकलेले आहेत? आता फक्त शेवटचे दुधी म्हणून गाव आहे तिथे एक 10 सदस्यांचे कुटुंब सध्या अडकले आहे। सध्या आर्मी कडून त्यांचे पण बचत कार्य सध्या सुरू आहे। हेलिकॉप्टर सध्या वापरले जात आहेत। आपण एक हेलिकॉप्टर आपण विनंती केलं होतं आणि थोडंसं सकाळी दुर्दैवाने वेदरची हवामानाची परिस्थिती एवढा अनुकूल नव्हता, पण तरीही थोड्या वेळानंतर हेलिकॉप्टरची टीम इथे पोहोचले आणि आमच्या तहसीलदारांनी जे लोकेशन त्यांना दाखवलं होतं त्या लोकेशनला तिथे लँड झाला। पुन्हा तिकडून त्यांची टीम आणि आपला टीम सोबत रेस्क्यू एफर्ट्स त्यांनी यशस्वीपणे त्यांनी केले। नाही असं तर काय कॅज्युअलिटी नाहीये, फक्त दुर्दैवाने रात्री थोडा जास्त पाऊस पडल्याने काही इशारा मिळाली नसल्याने एक ज्येष्ठ महिलांची दुर्दैवी मृत्यू झाली आहे। या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे जीवितहानी नाहीये। नागरिक आपण हे आवाहन करतो की आपण अजून पावसाची इशारा आहे, आपलं सर्व धरण भरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणाने आता डिस्चार्ज सुरू आहे। त्यामुळे नदीकाठचे सर्व नागरिकांना आम्ही आमच्या महसूल विभागाकडून जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून पाटबंधारे विभागाकडून आपण इशारा दिलेली आहे की आपण सुरक्षितपणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हा। यासाठी आमच्या सर्व गाव पातळीवर यंत्रणा तहसीलदार बीडीओ तुमच्या मदतीत आहे आणि कुठल्याही अडचणी आला तो सगळे नागरिक आम्हाला संपर्क करू शकतात। आज इथे शारदीय नवरात्र महोत्सव 2025 ची पहिला दिवस असल्याने मंदिर संस्थांच्या वतीने सर्व विश्वासांची उपस्थितीत सर्व पुजारी मंडळीची उपस्थितीत तसेच आमच्या महंत महाराज सर्व अधिकारी कर्मचारी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थितीत उत्साहाने घटस्थापना संपन्न झालेली आहे आणि घटस्थापना करत असताना आपण आई तुळजाभवानी चरणाला हीच प्रार्थना आपण सामूहिक प्रार्थना केलेली आहे की या शारदीय नवरात्र उत्सव एकदम सुखकर आणि यशस्वीपणे पार पडावी आणि आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणाने पाऊस पडली आहे त्याच्यामुळे जे नुकसान झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांना त्यासाठी लवकरात लवकर मदत मिळावी आणि यापुढे पण अशा प्रकारचे नुकसान होऊ नये असं आपण आई तुळजाभवानी देवीला प्रार्थना केलेली आहे। भाविकांना आपण ही आवाहन करतो आपण घरीतून बाहेर पडताना आपण सुरक्षितपणे आपण प्रवास करावी। आपल्या सोबत जे सर्व पावसासाठी जे काही रेनकोट्स आहे छत्री आहे ते आपण करावी। तरीही आपण इथे सर्व व्यवस्था केलेली आहे पावसाच्या अनुषंगाने आणि मंदिर संस्था नगरपालिका पोलीस प्रशासन तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे। धन्यवाद।